तर काय दरवर्षी जेव्हापासून आपण त्याचा ह्या सगळ्या जन्मस्थानाचा जीर्णोद्धार केला वेगवेगळ्या तिथे सोयी या गावामध्ये केले काही काही म्युरल्स तिथे आपण तयार केले. ते काम सुरू असतं, मुलींच्यासाठीचं काम सुरू असतं. 5 कोटी रुपये खर्च करून आपण तिथे एक पर्यटन खात्याच्या माध्यमातून काही वास्तू तिथे बांधलेले आहेत. आता हे सगळं काम आणखीन पुढे न्यायचं आहे, पण त्यापेक्षा तर 3 जानेवारी म्हटल्यानंतर नाही का आमचा कार्यक्रम गेला अनेक वर्ष पहिल्यापासून ठरलेला आहे. त्यामुळे म्हटलं की पुण्याचा फुले वाडा ठरलेला त्याप्रमाणे आम्ही येतो. म्हणजे आमचं ते स्फूर्तीस्थान आहे. म्हटलं पॉवर बँक ते सगळ्यांना स्फूर्ती येते की सरजीबाईंनी, महात्मा फुल्यांनी, बाबासाहेब आंबेडकर असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, हे एवढं काम करू शकले तर आपल्याला त्यांच्या एवढं आपण 1-2 इंच जरी काम केलं तरी खूप झालं. प्रेरणा घेण्यासाठी आपण साहेब, विजय वडेट्टीवार यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे. ते म्हणतायत अंदर झालेला बंद आता मांडीवर येऊन बसलाय आणि तो आता पोपटपंची सुद्धा करू लागेल असं. मला काय माहिती मी त्यांचं ते काय ऐकलेलं नाही. तुम्ही म्हणताय तर सातत्यानं आपल्यावर टीका होती, म्हणजे याचं कारण काय? म्हणजे आपल्याला टार्गेट का केलं जात? आनंद आहे ना याचा. असं त्यांना पण भेटतच नाहीये, तेव्हा भेटतोय. आणि ह्या सगळ्या ज्या आहेत ना टीका, मी त्याची पर्वा करत नाही. मी मागासवर्गीयांचं काम 35 वर्ष करतोय आणि कुठलीही शक्ती मला यापासून रोखू शकत नाही. साहेब, अखिल भारतीय मराठा जी संघटना आहे महासंघाची, त्यांनी तुमच्यावर असं एक वक्तव्य केलं होतं काल. असा इशारा दिला होता की तुम्ही जर मराठ्यांच्या विरोधात नायगावमध्ये येऊन जर काही वक्तव्य केलं तर इथे जे आहे इथे विषय वेगळा आहे. तिथे सावित्रीबाई फुल्यांचं कार्य मुलींच्या बाबतीमध्ये आपण आणखी काय केलं पाहिजे ते सगळ्या समाजाच्या मुली आहेत. मराठा समाजाच्या आहेत, मुस्लिम समाजाच्या आहेत, किंवा ओबीसीच्या सगळ्या समाजाच्या मुली आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला अधिक काय काम करतो याची चर्चा आहे. इथे आरक्षणाच्या चर्चेसाठी नाही आलं. साहेब, महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. यामध्ये 45+ आम्ही जागा घेऊ असं यामध्ये म्हटलं गेलं. आपल्याला खात्री आहे 45+ यामध्ये जागा जातील, कारण महाविकास आघाडीची सुद्धा जय्यत तयारी या निमित्तानं दिसतीये. आता हळूहळू आता निवडणुका जवळ येत आहेत, त्या प्रत्येक पक्ष जे दंड थोपटणार आणि आपापल्या पद्धतीनं ते क्लेम सुद्धा करणार. परंतु जर आपण मागच्या काही राज्यातल्या निवडणुका जर पाहिल्या आणि तिथे वाहणारं जे वारं आपण जर पाहिलं तर साधारण आपल्या लक्षात येईल ते लोक कुठच्या बाजूने जाते. सर, मंगलगढ़ के बारे में सीएम साहब ने कुछ स्टेटमेंट किया है कि मंगलगढ़ के बारे में भावना मुझे पता है. मंगलगढ़ मलंगढ़ के बारे में सीएम साहब का स्टेटमेंट है कि वहां पे मुझे जो लोगों की भावना है और मुझे पता है, और मंगलगढ़ का विकास के लिए मैं हमेशा तत्पर रहूंगा. इसके बारे में आप क्या कहना चाहते? क्या है, क्या भावना है के बारे में ये तो नहीं मुझे. मगर एक मुझे मालूम है जो आप मेरे ख्याल कल्याण के बारे में बोल रहे हैं. कहाँ? मंगलगढ़, मलंगढ़, कल्याण मलंगढ़. तो त्याचं दुसरं नाव काय त्याचं? मलंगढ़. हाजी मलंगढ़. नहीं मुझे सॉरी, क्योंकि जब मालूम नहीं मुझे बराबर उनका क्या कहना है तो उसके बारे में क्या बोल सकता हूँ. साहेब, फडणवीसांनी जे वक्तव्य केलं होतं की बाबरी आम्हीच पाडली, शिवसैनिक या ठिकाणी नव्हते, हे संजय राऊतांनी पुन्हा ट्विट केलेलं आहे याचं. आणि त्याच्यामध्ये भाजपच्या तिथे उपस्थित नेत्यांनी बाबरी पाडू नये यासाठी प्रयत्न केला होता असं संजय राऊतांनी. तुम्ही काय करू त्याला? त्यांनी ते सांगलं, यांनी काय करू ते सांगा ना. चला संपले. आपण जेव्हा शिवसेनेत होतात, काय म्हणजे शिवसैनिक तिथं होते की नव्हते? आता मी तिथे काय गेलो तर खरं आहे.
त्यामुळे आता तिकडच्या भागातले काही शिवसेने गेले असतील काय त्याच्याबद्दल मी काय म्हणू शकतो. सगळा आरक्षणाचा प्रश्न एवढा आता चर्चेत आहे, मराठा आरक्षण आणि ओबीसीचाही मोर्चा 23 तारखेला मुंबईमध्ये. कसं बघताय? आंदोलन सुरू होत आहे आता 20 तारखेपासून ओबीसी समाजाचं पण मोठं आता सुरू आहे ना. आता दोन्ही समाज जे आहेत, ओबीसी समाजाचं म्हणणं काय की बाबा आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता एवढं सुद्धा आम्ही बोलायचं नाही तर मग खूप चालतं. बाकी आता ते काय काय रोज नवीन नवीन बनवतात, त्याच्याबद्दल मी इथे काही चर्चा करत नाही. पण आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण नक्की द्या, ते वेगळं द्या. त्याच्यासाठी आता तो आयोग कामाला लागलेला आहे, त्याचं सर्वेक्षण सुरू झालं, त्याप्रमाणे द्या ना. आम्ही 2 वेळाचा कायदा आला पुढे, 2 वेळा मी त्यांना सपोर्ट केला. फक्त आमचं म्हणणं आहे की इथे फार 450 जाती आहे, त्याच्यामध्ये तुमचाही काही फायदा नाही, आमचाही फायदा नाही. त्यामुळे ओबीसी मध्ये येता वेगळं आरक्षण तुम्हाला तुम्ही वाढवून घ्या. आणि ते मिळालं होतं मागच्या वेळेला, सुप्रीम कोर्टामध्ये अडकलं, तिथून फक्त सोडवायचे आहे, ते आमचं पाठवून नाही. साहेब, हे आरक्षण मराठा आरक्षणाच्यासाठी जे काय आता न्यायालयात चाललेलं आहे त्याबाबत हे टिकल वाटते? सरसकट आरक्षणाचा जो काही मुद्दा चालला, सरसकट आरक्षणाचा जो मुद्दा चाललेला आहे याबाबत मराठा आरक्षण टिकल असं वाटतंय तुम्हाला न्यायालयामध्ये? तेव्हा सरसकट मराठा समाजाला त्याने आरक्षण दिलं, 1 दिवस सुद्धा टिकणार नाही. आता ते वेगवेगळ्या प्रकारचं सर्वेक्षण करून वगैरे वेगळं काही आरक्षण तयार केलं. कारण सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे, 4-5 आयोगाने सरसकट आरक्षण जे आहे मराठा समाजाला नाकारलेलं आहे. आता परत त्याच रस्त्याने जायचं असेल तर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.